लंके आए ढंके की चोट पे. केडगावमध्ये विजय जल्लोष साजरा. अमोल येवले आणि कार्यकर्ते यांनी केली गुलालाची उधळण. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी बाजी मारली. समोर अनुभवी दिग्गज असलेले विखे पिता पुत्रांच्या डावांना या पहिलवानानं चित करीत मैदान गाजवलं. सर्वसामान्यांच्या गळ्यात हात घालून चालणारे नेते म्हणून लंके यांची ओळख त्यांना कामी आली. सामान्य माणसाशी असलेला थेट संपर्क जिंकला असंच वर्णन या निकालाचं करावं लागणार आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दणदणीत विजय मिळवीत डॉक्टर सुजय विखे यांची सत्ता खेचून आणली. प्रारंभी डॉक्टर विखे आघाडीवर होते, नंतर मात्र लंकेंना लीड मिळू लागलं. त्याचवेळी जल्लोष सुरू झाला. नंतर मतमोजणी संथ गतीने होत होती. या दरम्यान सोशल मीडियावर चुकीची आकडेवारी व्हायरल होऊ लागली. कोण जिंकणार याबाबत सायंकाळपर्यंत उत्सुकता ताणली गेली. अखेर निलेश लंके यांनी या लढतीत बाजी मारली. लंके यांचे निकटवर्ती असलेले केडगाव इथले नगरसेवक अमोल येवले यांनी लंके यांना केडगावमधून चांगलं मतदान मिळवून देऊ असं आश्वासित केलं होतं. अमोल येवले यांनी प्रचारात केडगावमध्ये कंबर कसली होती. केडगावमधून लंके यांना लीड कसं मिळेल याची जबाबदारी येवले यांनी घेतली होती. काल दुपारी लोकसभेचा निकाल जाहीर होताच अमोल येवले आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी केडगाव वेशीमधील छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घालून आणि फटाके गुलाल उधळून विजयी जल्लोष साजरा केला. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहमदनगर. लोकसभा मतदारसंघातून सन्माननीय खासदार निलेश ज्ञानदेव लंके जायंट किलर या नावाने जो उमेदवार घोषित केला होता त्याचा आज निश्चितप्रमाणे या ठिकाणी विजय झालेला आहे. आणि ज्या उमेदवाराच्या विरोधात सन्माननीय निलेश लंके साहेबांनी निवडणूक हाती घेतली होती त्यांना धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी केलेलं आहे. त्याच उमेदवारांनी मागच्या 5 वर्षात माननीय श्री स्वर्गीय हिंदुरक्षक अनिल भैया राठोड यांच्याशी गद्दारी केली. त्याचंच उत्तर नगर शहराने किंवा केडगावकरांनी नगर दक्षिणच्या जनतेने हे त्यांना या मतधक्क्याच्या पराभवाच्या छायेत त्यांना दिलेला आहे. आणि ज्या उमेदवारांनी कोतकर कडेले जगताप यांच्या बॅनरबाजी करून आपलं जे अस्तित्व निर्माण केलं होतं ते आज एकदम धुळीस मिळवलेलं आहे. आणि हा विजय हा सर्वसामान्य माणसाचा, जो माणूस सरपंचपासून तर थेट खासदारपर्यंत गेला, हाच माणूस आज दिल्लीपर्यंत जाऊन नगर दक्षिणचं जे काही उर्वरित राहिलेलं म्हणजे काम आहे, जे प्रचंड आधी पण काँग्रेसची सत्ता अशी येईल असं सगळ्यांना केंद्रात वाटतंय. त्यामुळे निलेश लंके साहेब या निश्चितच आपल्या दिल्लीमध्ये निश्चित चांगल्या पदावर राहतील ही आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा जो विजय लंके साहेबांचा जो धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे. केडगावकर जी प्रामुख्याने केडगावकरांच्या अस्तित्वाची लढाई होती, जनसामान्यांच्या अस्तित्वाची अशी ही लढाई होती. केडगावमध्ये जे गुन्हेगार लोकांनी जे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे सुजय विखे याचा जो विडा उचलला होता त्याला निवडून आणायचं, या नगरमध्ये पुन्हा एकदा प्रस्थापितांचं दहशतीचं जे राजकारण त्यांना करण्याचा जो हेतू होता केडगावकरांनी नगरच्या सर्वसामान्य जनतेने आणून पाडलेला आहे. त्यामुळं मी पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जनशक्तीचा विजय आणि जनशक्तीच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे की जनशक्ती काय करू शकते, सर्वसामान्य माणूस काय करू शकतो. हा प्रस्थापितांना धडा शिकून केडगावकरांनी एक चांगला पायंडा घातला आहे. जनशक्ती विरुद्ध हा जनशक्तीचा विजय म्हणजे सर्वसामान्य लोकांचा हा विजय. सर्वसामान्य लोकांना हा विजय मी लंके साहेबांच्या वतीने समर्पित करतो. धन्यवाद.